नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गाईचा जर कान फुटेल असेल किंवा कानातून रक्त येत असेल किंवा कानातून पू येत असेल किंवा कानातून वास येत असेल, गाईचा कान फुटलेला असेल, तर त्यासाठी आपल्याला डॉक्टर न बोलवता 100% उपाय, घरगुती उपाय आहेत. काही एकही रुपया आपल्याला त्याला खर्च येणार नाही मित्रांनो. 100% गुणील 100%, 1001% गुणील मित्रांनो बस. तर त्यासाठी आपण मी तुम्हाला एक दाखवतो. आमच्या गाईला सुद्धा आज एका गाईचा कान थोडासा त्याचा असर सुरू झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. त्या गाईला आता औषधी दिलेली आहे, घरगुती औषधी प्रत्येकाच्या घरी असतेच. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, हा असा कान फुटलेला असतो. हे बघा याच्यातून थोडी घाण तर ते फक्त थोडे लक्ष नाही त्याचे, जास्त कान फुटलेला नाही. आणि हे बघा हे थोडासा नॉर्मलमध्ये इथं दिसतंय तुम्हाला. इथे हे बघा, हे बोर्ड दाखवतो मी. इथे तुम्हाला थोडंसं दाखवतो. हे इथं असा कान फुटलेला असतो मित्रांनो. सुरुवातीला त्यामध्ये ना मित्रांनो रक्त येतं आणि नंतर वास सुद्धा येतो, त्याचा पोळी येतो आणि वास भरपूर प्रमाणात येतो मित्रांनो. तर त्यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहे मी. हे बघून घ्या मित्रांनो. जर अशा प्रकारे आपल्या गाईला जर प्रॉब्लेम झालेला असेल, कान फुटलेला असेल, तर आपल्याला त्यासाठी एक घरगुती उपाय आहेत. ते म्हणजे तुळशीचे पानं. तर आपल्याला लगातार 3 दिवस सकाळ संध्याकाळ 50-50 ग्रॅम तुळशीचे पानं घेऊन गाईच्या कानात टाकायचे आहे मित्रांनो. यामुळे वळवळ खूप करतील गाय, तर त्यासाठी थोडं टाकताना दोघं जण मिळून टाका, थोडं सांभाळून टाका, औषध वाया जाऊ देऊ नका आणि एकदम चांगल्या प्रमाणात द्या गाईंना. आणि देताना थोडी काळजी घ्यावी लागेल आपल्याला. रान तुळस किंवा आपली घरापुढे जी तुळस असते त्यासाठी तर डॉक्टरला बोलवायचं काम नाही. जर कान फुटेल असेल तर 100% उपाय, एकदम 100% मित्रांनो. आमच्या गोट्यावरही सुद्धा आता दुसऱ्यांदा हा कान फुटाचा आजार झालेला आहे. तर या गाईला आता सकाळीच बघितलं आम्ही, त्यातून थोडं आधी रक्त येतं आणि नंतर पू येतो आणि त्याचा वासही सुद्धा येतो. फक्त दुसरं काही असेल तर तुम्ही टाकू नका. फक्त जर कान फुटेल असेल तर त्यासाठी तुळशीच्या पानांचा थोडासा रस काढून, त्यांना एकदम कुटून वगैरे रस काढून त्यात सकाळ संध्याकाळ मित्रांनो आपल्याला हा द्यायचा आहे. तर त्यासाठी देताना थोडी काळजी घ्या. तुळशीचे पानं घ्या, त्याला थोडं कुटून आणि 2 टाइम रस टाका गाईच्या कानामध्ये. एकदम 100% मित्रांनो, गॅरंटीनं सांगतो, हा आजार एकदम 100% बरा होईल. तर मित्रांनो, तसंच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन दूध उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्याकडे गायी आहेत, गोठा आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्याचा फायदा होईल. डॉक्टर न बोलवता घरगुती उपाय. तुळशीचे पानं, जमतेम तुळस प्रत्येकाच्या घरी असते किंवा शेजाऱ्याच्या घरी असते. तर थोडं तुळशीचे पानं आपण घेऊ शकतो किंवा रान तुळस असली तरी चालते. तर काहीच अडचण नाही मित्रांनो, एकदम घरगुती उपाय, बिना खर्चाचा. एकही रुपया आपल्याला त्यात खर्च नाही मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिले आपल्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा, तुमच्याकडे किती गाई ते सांगा. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कृपया करून सपोर्ट करा मित्रांनो.